हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस. या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पासाठी मुकुट बनवणार आहोत. तर तो बनवण्यासाठी आपण इथे रेड कलरच्या पाईप क्लीनरचा यूज करणार आहोत. त्यासाठी मी इथे रेड कलरचा एक पूर्ण पाईप क्लीनर घेतला आहे आणि त्याला इथे 3 फोल्ड दिलेले आहेत. इक्वल लेंथमध्ये इथे फोल्ड दिलेले आहेत. तुमच्याकडे स्केल असेल तर तुम्ही 10-10 सेंटीमीटर अंतर घेऊन हे फोल्ड देऊ शकता. आता हे जे फोल्ड दिलेले आहेत ते कटरच्या साहाय्याने आपण कट करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकता 3 तुकडे तयार झाले. आता हे जे 3ही तुकडे आहेत ते बेंड करून घ्यायचे, म्हणजे अर्धे अर्धे वाकवून घ्यायचे. आता इथे मी एका फुलासाठी जेवढे कट्स लागतात तेवढे कट्स इथे करून घेतलेले आहेत. आता पेटल बनवण्यासाठी आपल्याला एक पूर्ण पाईप क्लीनर घ्यायचा आहे. त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि त्याच्यावरती हा रेड पाईप क्लीनर आपण जो अर्धा केलेला होता तो ट्विस्ट करून घ्यायचा. त्यानंतर दोन्ही साईडला खाचा मारून घ्यायच्या आणि त्या ज्या खाचा आहेत त्याच्यावरती दुसरा पाईप क्लीनर गुंडाळून घ्यायचा. आता तीच प्रोसेस रिपीट अशा पद्धतीने आपण एक साईड करून त्यानंतर दुसरी साईड अशाच पद्धतीने पूर्ण करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण छोटे हे जास्वंदीचे फूल देखील बनवू शकतो आणि या छोट्या जास्वंदीचा फुलाचा उपयोग करून आपण गणपती बाप्पासाठी मुकुट बनवणार आहोत. कलर्स ऑप्शनल आहेत, तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. पेटल अरेंज करून घेतल्याच्या नंतर आपल्याला कोणताही एक जो मोठा पाईप क्लीनर दिसेल तो पाईप क्लीनर उरलेल्या पेटल भोवती असा राऊंड राऊंड फिरवून घ्यायचा आहे. आता आपल्याला छोटे जे फूल बनवायचे आहे तर त्या फुलासाठी आपण 3 पाकळ्या अशा पद्धतीच्या सेम बनवून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता पाकळीची फिनिशिंगसुद्धा किती छान आलेली आहे. अशाच पद्धतीच्या 3 पाकळ्या आपण एका फुलासाठी वापरणार आहोत. तर त्यासाठी मी इथे आधी पोलनचा पार्ट बनवणार आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता मी 3 पोलन घेतलेले आहेत. आता हे जे 3 पोलन आहेत ते आपल्याला हाफ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका पाईप क्लीनरवरती ते फक्त ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीचा किंवा ज्या कलरचा इथे पोलनचा पार्ट पाहिजे त्या पद्धतीचा पाईप क्लीनर आपण इथे गुंडाळून घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण मधला पोलन एकदम रिअलिस्टिक पोलन इथे बनवून घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता मी इथे फक्त पिवळा पाईप क्लीनर रेड भोवती गुंडाळून घेतलेला आहे आणि एकदम रिअलसारखी फिनिशिंग आलेली आहे. आता आपल्याला फूल बनवण्यासाठी एका पाकळीला ग्लूगनचा यूज करून दुसरी पाकळी चिटकवून द्यायची आहे. एक एक पाकळी व्यवस्थित चिटकवून घ्या. पाकळी चिटकवल्यानंतर 1-2 सेकंड पाकळी तशीच हातात पकडून ठेवा, म्हणजे पाकळी व्यवस्थित चिटकेल. दुसरी पाकळी झाल्याच्या नंतर तिसरी पाकळी आपल्याला ग्लूगनच्या साहाय्याने चिटकवून द्यायची आहे. आता तिसरी पाकळी चिटकून झाल्याच्या नंतर जो आपण पोलन बनवून घेतला होता तो पोलन इथे चिटकवून द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं तर आपला जो पोलन बनवलेला आहे त्यावरती ग्लूगनने ग्लू टाकून घ्यायचा आणि आपली जी पेटल किंवा फ्लावर आपण बनवलेले आहे त्यावरती अशा पद्धतीने स्टिक करून द्यायचे. ते झाल्याच्या नंतर आपले ज्या पेटल्स आहेत त्या आपल्याला इथे एकमेकांना चिटकवायच्या आहेत. आपल्याला इथे फक्त 3 पाकळ्यांचे फूल बनवायचे होते, त्यासाठी मी इथे फक्त 3 पाकळ्या एकमेकांना चिटकवून घेतलेले आहेत. आता हे तुम्ही पाहू शकता किती छोटेसे आणि सुंदर असे इथे किती सुंदर असे फ्लावर तयार झालेले आहे. खालचा बेस व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला कोणताही एक पाईप क्लीनर घेऊन तो बाकीच्या पाकळ्यांभोवती गुंडाळून चिटकवून द्यायचा आहे आणि बाकीचे जे 2 पाईप क्लीनर इथे तुम्हाला दिसत आहेत ते कटरचा यूज करून कट करून घ्यायचे. आता कट करून झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असे इथे फ्लावर तयार झालेले आहे. असे आपल्याला 2 फुले बनवून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला मिडलसाठी जे 5 फुलांचे फ्लावर लागणार आहे ते आपण इथे बनवून घेऊ. तर त्यासाठी मी इथे सुरुवातीला 2 पाकळ्या एकमेकांना चिटकवून घेतल्या. त्या चिटकवून झाल्याच्या नंतर तिसरी एक पाकळी घेतली आणि ती सुद्धा सेम प्रोसेसने तिसऱ्या पाकळीला चिटकवून दिली. इथे 3 पाकळ्या चिटकवून झाल्याच्या नंतर आपल्याला 1-2 सेकंड त्या तशाच पकडून धरायच्या आहेत.
त्या चिटकवून झाल्याच्या नंतर आपण आता इथे चौथी पाकळी चिटकवणार आहोत. चौथी पाकळी चिटकवल्याच्या नंतर आता आपल्याला इथे 5वी पाकळी चिटकवायची आहे. त्यासाठी मी चौथ्या पाकळीला इथे ग्लू लावून घेतला, त्यावरती ही 5वी पाकळी व्यवस्थितपणे चिटकवून घेतली. आता त्यानंतर आपल्याला पोलन इथे बसवून घ्यायचं आहे. तर पोलन बसवून झाल्याच्या नंतर आपण इथे ग्लूगनच्या साहाय्याने पहिली आणि 5वी जी आपली पाकळी आहे त्या एकमेकांना चिटकवून दिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता चिटकवून दिल्याच्या नंतर एकदम छोटेसे किती सुंदर असे इथे फ्लावर तयार झालेले आहे. खालचा बेस व्यवस्थित करण्यासाठी कोणताही एक रेड पाईप क्लीनर घेतला आणि तो बाकीच्या पाईप क्लीनरभोवती गुंडाळून दिला. त्यानंतर कटरचा यूज करून बाकीचे जे उरलेले पाईप क्लीनर होते ते कट करून घेतले. आता बाकीचे पाईप क्लीनर कट करून झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असे हे छोटे फ्लावर तयार झालेले आहे. आता बेस प्रॉपर करण्यासाठी आपल्याला खालच्या साईडला एक ग्रीन कलरचा पाईप क्लीनर राऊंड करून चिटकवून द्यायचा आहे. रिअलिस्टिक दिसण्यासाठी आणि ज्या पद्धतीने आपला हा जो मुकुट आहे तो समोरून पण आणि मागून पण सुंदर दिसला पाहिजे, यासाठी आपण मागच्या साईडला प्रत्येक फुलाला हे अशा पद्धतीचा बेस बसवणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता राऊंड बनवून घेतल्याच्या नंतर ते राऊंड फक्त मी ग्लूगनच्या साहाय्याने फुलाच्या मागच्या पार्टवरती चिटकवून दिले. आपल्याला अशाच पद्धतीचे 3ही फ्लावर बेस व्यवस्थित बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मागच्या साईडने सुद्धा किती छान फिनिशिंग आलेली आहे. आपले फ्लावर तर बनवून झाले, परंतु आपल्याला इथे मुकुटचा बेस बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे ग्रीन स्टिक यूज केलेली आहे. त्यावरती ग्लू लावून घेऊन ग्रीन पाईप क्लीनर राऊंडमध्ये फिरवून घेऊन इथे ही जी ग्रीन स्टिक आहे ती पूर्णपणे मी इथे कवर अप करून घेणार आहे. फक्त आपल्याला ग्रीन स्टिकवरती ग्रीन पाईप क्लीनर राऊंड फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे ही ग्रीन स्टिक दिसणार नाही आणि आपण जेव्हा याच्यावरती फुले बसवू तेव्हा ते निघणार नाहीत, एकदम व्यवस्थित बसतील. एक पाईप क्लीनर संपल्यानंतर आपल्याला ट्विस्ट करून दुसरा पाईप क्लीनर त्याला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने राऊंड करत आपल्याला ही ग्रीन स्टिक पूर्णपणे फिलअप करून घ्यायची आहे. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल, बनवताना जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आता आपली इथे ग्रीन स्टिक कवर अप झालेली आहे. आता फक्त आपण इथे फुले प्लेस करून बघू की ते व्यवस्थित बसतात का. तर इथे व्यवस्थित 3 फ्लावर बसत आहेत. तर आता ही जी एक्स्ट्राची ग्रीन स्टिक आहे ती मी कटरचा यूज करून कट करून घेतलेली आहे. ती कट करून झाल्याच्या नंतर स्टिकला थोडासा ग्लू लावून त्यावरती हा ग्रीन पाईप क्लीनर एकदम व्यवस्थित चिटकवून दिलेला आहे. आता पाईप क्लीनर चिटकवून दिल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे तशी ही ग्रीन स्टिक वाकवता येते. तर मी इथे ग्रीन स्टिक थोडीशी मुकुटाच्या शेपमध्ये वाकवून घेतलेली आहे. आता वाकवून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे फक्त बेसला हे फ्लावर चिटकवून द्यायचे आहेत. तर त्यासाठी मी फ्लावरच्या बेसला ग्लू लावून घेतला. ग्लू लावून घेतल्याच्या नंतर त्या स्टिकवरती एकदम सेंटरला पहिले फ्लावर स्टिक केले. पहिले फ्लावर व्यवस्थित स्टिक होण्यासाठी 2-3 सेकंद तसेच पकडून ठेवले, म्हणजे ते व्यवस्थित स्टिक होईल. आता एक फ्लावर स्टिक होईपर्यंत आपण दुसऱ्या फ्लावरला ग्लू लावून घेतला आणि आपल्याला जिथे पाहिजे तिथे ते फ्लावर त्या ग्रीन स्टिकवर किंवा बेसवरती चिटकवून दिले. बेसवरती चिटकवताना काळजी घ्या, फूल खाली पडू शकते किंवा हलू शकते. तर हे फूल हलू नये किंवा पडू नये यासाठी आपले पहिले जे फ्लावर आहे त्याची पाकळी आणि लास्टच्या फ्लावरची पाकळी चिटकवून द्यायची. आता आपण तिसरे फ्लावर इथे मधल्या फुलाच्या दुसऱ्या साईडला चिटकवून देणार आहोत. त्यासाठी सुद्धा तीच प्रोसेस. आधी बेसला ग्लू लावला, तो व्यवस्थित चिटकवून घेतला. तो चिटकवून घेतल्याच्या नंतर मधले जे सेंटरचे फ्लावर आहे त्याची एक पेटल आणि लहान फुलाची एक पेटल अशा पद्धतीने आपण फ्लावर चिटकवून दिले. नेक्स्ट व्हिडिओ आपला कशाबद्दल पाहिजे
हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काही जर क्युरीज असतील तर त्या देखील तुम्ही इथे विचारू शकता. तर आता आपल्याला इथे पाने बसवायची आहेत. तर त्यासाठी आपण फक्त जो पान आहे त्यावरती ग्लू लावून ते पान आपल्याला पाहिजे तिथे स्टिक करून द्यायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी दोन्ही साईडला सेम लेंथवर किंवा इक्वल डायरेक्शनने मी इथे हे पान बसवून घेत आहे. एकासमोर एक पान अशा पद्धतीने हे पान मी इथे बसवून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही वेगळ्या पद्धतीचे पान बनवून ते सुद्धा स्टिक करून घेऊ शकता. तर एक एक पान व्यवस्थित चिटकवून आपण इथे एकदम सुंदर असा हा मुकुट तयार करून घेऊ शकतो. आपण या मुकुटमध्ये वेगवेगळ्या कलरच्या मण्यांचा देखील वापर करू शकतो. तर मी इथे पांढऱ्या मण्यांचा देखील वापर करणार आहे. तर हे जे पान आहेत ते मी व्यवस्थित स्टिक करून देत आहे. आता मधल्या फुलांना पान स्टिक करून झाल्याच्या नंतर इथे साईडला देखील आपल्याला पान चिटकवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे 3 पानांचा एक सोबत यूज करणार आहे. म्हणजे 3 पान एकमेकांवरती चिटकवून देऊन ते सुद्धा आपण इथे चिटकवणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता मी एकावर एक असे 3 पान बनवून साईडला चिटकवून दिलेले आहेत. आपण या मुकुटासाठी मागच्या साईडला ही ॲडजस्टेबल दोरीसुद्धा बसवू शकतो. तुम्ही ग्लूगनचा यूज करून ही चिटकवू शकता किंवा पाईप क्लीनरने रॅप करून देखील ही ॲडजस्टेबल दोरी इथे बसवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पाईप क्लीनरपासून सुंदर असा मुकुट बनवून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी मोती देखील चिटकवलेले आहेत आणि मोत्याच्या माळा देखील हँग केलेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा इझी वेने बनवलेला गणपती बाप्पासाठीचा मुकुट? तर तुम्हाला हा मुकुट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.